तर आंबो 11 नाणेफेक जिंकली होती असे आमचे साथी समालोचक मनीष पाटील म्हणतायत. तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि थॉमसला बॅटिंग करण्यासाठी प्राचारण केले आहे. प्लॅनिंग ही सुरू आहे. कशा पद्धतीनं ज्या स्पोर्ट्सच्या अगेन्स्ट खेळायचं आहे, कारण आतापर्यंतच्या ज्या 2 मॅचेस ज्या स्पोर्ट्सच्या विषयी म्हणायचं गेलं, ज्या दहिसरच्या विषयी म्हणायचं गेलं तर तिथे आपल्याला एक ताकद पाहायला मिळाली. बॅटिंग देखील त्यांच्याकडे आहे ज्या स्पोर्ट दहिसरकडे, आणि एक आपण त्यांचा प्लस पॉईंट पाहिला तर गोलंदाजी. कारण सुरुवातीला आपण जी मॅच पाहिली उपउपांत्य फेरीतील आपण जो सामना पाहिला फ्रेंड्स 11 मीरा रोड या टीमच्या अगेन्स्ट, सुरुवातीच्या 12 चेंडूमध्ये नक्कीच मी म्हणेल ते 21 धावा केल्या होत्या फ्रेंड्स 11 मीरा रोड या टीमनं. मात्र शेवटच्या 12 चेंडूमध्ये फक्त 9 धावा आल्या होत्या. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये कोणत्या गोलंदाजाला टार्गेट करायचं आहे, कोणत्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट खेळायचं आहे आणि कोणत्या गोलंदाजाच्या समोर डिफेन्स करायचं आहे, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतील या मॅचमध्ये. ही प्लॅनिंग कदाचित सुरू आहे आंबो 11 काश्मीरा या टीमची. मात्र पूर्ण तयारीत आहे JRचा संघ. एका साईडला आपण थॉमसला पाहतोय जो सेमीफायनलचा मॅच खेळला, एक बेस्ट परफॉर्मन्स दिला, मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने उचलला आपल्या हातामध्ये. या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत कारण सेमीफायनलची मॅच तितकीच महत्त्वाची होती जी ही मॅच आहे JR साठी. कदाचित मला वाटते गणेश कदाचित त्याचा एक स्वतःचं चॅनल कदाचित उभं करू शकेल थोड्याच दिवसात, अशी कदाचित गणेशची प्लॅनिंग असेल. अंतिम मॅच, अंतिम सामना, ग्रँड फिनालेचा आपण हा मॅच पाहतोय. जे स्पोर्ट्स आणि भाईंदर बॉईज आयोजित ही स्पर्धा होती. जबरदस्त आयोजन, नियोजन, त्यानंतर व्यवस्थित असा पाहुणचार, प्रत्येक मान्यवरांचा आदर सत्कार, या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या पार पाडल्या गेल्या. शरद शेट्टी, भाईंदर बॉयज टीम आणि व्हॅली रॉड्रिक्स या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. खूप चांगलं आयोजन, नियोजन आणि खास करून विशेष आभार RK क्रीडा संकुलनाचं, RKच्या सर्व ग्रामस्थांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यांनी हे मैदान आम्हाला उपलब्ध केलं. चला मॅच ऑन. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. कोण ठरणार चॅम्पियन, जे स्पोर्ट्सच्या या स्पर्धेचा अंतिम विजेता संघ कोणता ठरेल? स्ट्राइक एंडला आपण थॉमसला पाहतोय, नॉन स्ट्राइक एंडला आपण बॅटर पाहतोय निकेत लाडगे. पहिला चेंडू यावेळेस मात्र जबरदस्त चेंडूला पंच केलं गेलं. स्वीपर पॉइंटच्या दिशेने चेंडू मात्र वेगाने ट्रॅव्हल, अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडूला स्टॉप केलं गेलं. फेक येईपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन सुरुवात होते ते म्हणजेच खेळीला सुरुवात होते धाव फळकाला 2 या धावेनं ज्या स्पोर्ट दहिसरच्या. गोलंदाज कोण आहे? विक्रांत आहे का? विराट. अनिकेत लांडगे. खरोखरच या मुलाच्या विषयी जर आणखी माहिती द्यायची गेली, यावेळेस आत वळण घेणारा चेंडू होता, पडल्यानं थोडंसं आत आला, पॅडवर चेंडू आदळतोय, चांगला चेंडू आपण पाहिला. तर अनिकेतच्या विषयी जर माहिती दिली तर कांदरपाड्याला ते एक गार्डन आहे, त्या ठिकाणी कांदरपाड्याच्या बहुतांश स्पर्धा होत असतात. तिथे फक्त सरळ खेळण्याची संधी आहे बॅटरला. एक लॉंग ऑफ तुम्ही खेळू शकता किंवा लॉंग ऑन खेळू शकता. त्यानंतर ज्या इतर काही दिशा आहेत त्या पूर्णतः डी झोन आहेत. त्याच्यामुळे यावेळेसचा मोठा फटका आहे थॉमस थॉयस यांच्या बॅटमधून आहे, तो बिग 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 षटकार 6. तर त्या दहिसरच्या कांदरपाड्याच्या मैदानावर सरळ खेळणं थोडंसं कठीण असतं, मात्र त्या मैदानावर मी निकेत लांडगे यांची बॅटिंग पाहिली होती. काय बॅटिंग केली होती या खेळाडूनं. अफलातून सरळ फटके खेळला होता, लॉंग ऑन, लॉंग ऑफ. उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार त्यांनी मागच्याच वीकमध्ये घेतला होता. ती देखील स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट होती, हे देखील विसरता कामा नये. NXT लाईव्ह यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ती स्पर्धा देखील कव्हर केली गेली होती. सगळ्या गोष्टी आणि जबरदस्त बॅटिंग केली होती. पण एकदा ब्लॉक ऑल द चेंडू, फ्लिकचा फटका, चेंडू मात्र ऑन साईडला जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन चेंडूला फील्ड केलं गेलं, थ्रो चांगला होता, पाहायला मिळतोय. 2 धावा इथे कंप्लीट होत आहे. धाव संख्या 10. ग्रँड फिनालेची मॅच. मी म्हटलं ना की दोन्ही संघांना प्लॅनिंग केले, प्लॅनिंगनुसार दोन्ही संघ उतरले असतील की कशा पद्धतीने खेळायचं आहे, किती धावा या व्हायला हव्यात 4 ओव्हरमध्ये.
ऑफ साईडला पुन्हा एकदा बॉडीला पंप करून चेंडूला खेळला गेला. कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव, 2 धावा इथे कंप्लीट. मगाशी आपण धावून 4 धावा देखील पाहिल्या, कारण या मैदानावर काही ठिकाणी थोडंसं मोठ्या प्रमाणात ग्रास आहे, तिथे चेंडू हरवतोय आणि याचा फायदा कधी कधी बॅटिंग करणाऱ्या संघासाठी मिळतोय आणि तो फायदा मगाशी उचलला गेला RK मोरवा या टीमच्या वतीनं. यावेळेस ही फ्लाईट होती, मात्र बीमर हा चेंडू हाताळला गेला. पंचांकडून नोचा इशारा प्लस हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. म्हणजेच या चेंडूवर तब्बल मोजाव्या लागतील गोलंदाजाला त्या 7 धावा. फ्लॉप लेनचा चेंडू होता, थोडीशी उंची जास्त होती आणि मात्र या चेंडूला अप्रतिमरित्या खेळला गेलं. पुलचा फटका आपण या ठिकाणी पाहिला. अशा प्रकारे चेंडू समोरचा बॅटर कोण आहे एका साईडला आपण पाहतोय तर नक्कीच ऑल इंडिया क्रिकेटपटू आहे थॉमस डायस. आणि अशा खेळाडूला मात्र अशा खेळाडूपासून तुम्हाला लांब राहावं लागेल, हे काम करावं लागेल गोलंदाजाला. आता मात्र एक चांगला चेंडू पाहायला मिळतो. फ्री हिटचा चेंडू मात्र अतिशय वेगवान चेंडू हाताळला गेला. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1 पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण होत आहे. फलकावर धावा लागतायत JR स्पोर्ट्स दहिसर या टीमच्या 19 धावा. अनेक मान्यवरांना या स्पर्धेमध्ये खास करून इन्व्हिटेशन दिलं गेलं होतं. लेजंडरी खेळाडू राजू पाटील, त्यानंतर कार्याध्यक्ष खास करून मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उमेश मांजरेकर सर यांनी देखील भेट दिली. NP गारमेंटचे खास करून प्रोप्रायटर वारे बंधू यांनी देखील या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली आहे. त्यानंतर खास करून भाईंदर बॉईजच्या संपूर्ण टीमचं योगदान. सकाळी बरोबर वेळेवर उपस्थित राहणं आपली स्पर्धा आहे, आपलं आयोजन आहे. आपण जर वेळेवर उपस्थित राहिलो तर स्पर्धा या वेळेवर सुरू होईल, स्पर्धा ही वेळेवर सुरू होईल. एक प्रामाणिक प्रयत्न होता व्हॅली यांचा. वेळेचा असा प्रयत्न होता की 6-6 ओव्हरच्या मॅचेस आपण करूया, मात्र जर सकाळी 9 वाजता बरोबर सामना सुरू झाला तर, अशी काही संकल्पना होती व्हॅली यांची. तो प्रयत्न व्हॅलीने केला होता, त्यासाठी तो सकाळी लवकर आला होता या ठिकाणी. मात्र संघ थोडेसे उशिरा झाले. ऑन साईडला फटका आपण पाहतोय. इथे चेंडू मात्र सरळ निघून होतो. स्टँडर्ड दिले बा. 6 धावा. निकेत लांडगे ऑन फायर. असं मला वाटतं की जिथे कांदरपड्याच्या मैदानातून सामना जो खेळला होता तोच सामना इथे खेळतो की काय. जबरदस्त बॅटिंग सुरू आहे. एक मोठं नाव आहे आणि काय बॅटिंग आज संपूर्ण दिवसामध्ये निकेत लांडगे यांनी केले आहे. जबरदस्त बॅटिंग. धावसंख्या आहे ती म्हणजेच 25. यावेळेस केलपटीच्या थोडासा जवळ चेंडू राहतोय. सिंगल इथे मिळेल. गोलंदाजाचं नाव सांगायचं. बॉलर्स नेम संतू कोण आहे? बॉलर्स सूरज. धावसंख्या 26. सगळ्यांच्या नजरा या मॅचच्या दिशेने आहेत. कोण ठरणार चॅम्पियन? स्विच हिट खेळायचं होतं यावेळेस. रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट करायचा होता, प्रोव्हाइड करायचा होता. एक वेगळा प्रयत्न केला होता खास करून थॉमस डायसनं. बॅटिंग स्टोक यावेळेस फ्लाइट मिळाली होती आणि त्या फ्लाइटचा पुरेपूर फायदा. सरळ चेंडूला लँड केला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा एक तो बिग शॉट षटकार 6. मी म्हटलं की समोरचा बॅटर कोण आहे याची पूर्ण जाणकारी तुम्हाला आहे, त्यानुसार तुमची गोलंदाजी अपेक्षित असेल. तुमच्या कॅप्टनला क्षमता काय आहे, क्वालिटी काय आहे, ताकद काय आहे, कशा प्रकारे खेळू शकतो या खेळाडू, या सगळ्या गोष्टी गोलंदाजाला माहिती असायला हव्यात. धावसंख्या 32 आणि त्यानुसार गोलंदाजी व्हायला हवी. मगाची देखील आपण फ्लाइट चेंडू पाहिला. यावेळेस देखील पॅरेला थोडीसा फ्लाइट दिली होती, मात्र त्या चेंडूला बैठीक खेळला गेला, बसून खेळला गेलं, 360 डिग्रीमध्ये खेळला गेलं थॉमस कडून. हा चेंडू आत वळणारा चेंडू, चांगला चेंडू यावेळेस पाहायला मिळतो. षटकारा गेल्यानंतर मात्र एक चांगला चेंडू. आणखीन एक जबरदस्त फटका. यावेळेस देखील लॉंग लेग बाउंड्री लाईन क्लिअर करणारा फटका. 6 षटकार. धावसंख्या 38. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. 38 धावा फलकावर
आणि आतापर्यंत एकही विकेट नाही. हा प्लस पॉइंट आहे जे स्पोर्ट दहिसर या टीमचा. सुरुवातीपासूनच आक्रमण करायचे आहे, सुरुवातीपासूनच आपल्याला मोठे फटके खेळायचे आहेत. मी म्हटलं ना की ज्याप्रमाणे अमू 11 या टीमनं मैदानाच्या आतमध्ये प्लॅनिंग केली, काही मी म्हणेन सेकंदांचा कॉन्फरन्स मैदानाच्या आतमध्ये घेतलं होतं, त्याच्यामध्ये काही चर्चा झाल्या त्या ठिकाणी. मात्र एका प्लॅनिंगनं GR स्पोर्ट्स देखील खेळतोय. हे शेवटचे 12 चेंडू. इथून मात्र स्कोरबोर्ड कमी करायचा असेल तर इथे मात्र कंट्रोलमध्ये ठेवावं लागेल ते JRच्या या दोन्ही बॅटर्सला, अमू 11 या टीमला. अन्यथा मात्र धावांचा डोंगर समोर असेल. यावेळेस साऊथ साइड लेग स्टंप, व्हाईटचा इशारा. अमीर हा गोलंदाज आपण पाहतोय. पहिला चेंडू नक्कीच लाईन सोडणार आपण चेंडू पाहिला. क्या बात आहे. यावेळेस देखील फ्लाइट फटका. हा देखील चेंडू सीमारेषा पार, षटकार. आपल्याकडे चेंडू होता, हा देखील आपण फटका पाहिला. नटराज मुद्रेमध्ये हा फटका खेळला गेला. पुढच्या पायाला थोडंसं उचललं गेलं, बॉडीला थोडंसं टोन केलं गेलं. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धमाकेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्फोटक खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रत्येक गोलंदाजाला टार्गेट केलं जात आहे. प्रत्येक गोलंदाजाच्या अगेन्स्ट मात्र मोठमोठे फटके खेळले जात आहेत. 48 धावा, माफ करा 46 धावा. षटक क्रमांक 3. मागचे षटक जर आपण पाहिलं सूरजांचं, तर त्यांच्या देखील पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. क्रमांक आपण 3चं षटक पाहतोय. खास करून अमीर यांच्या देखील पहिल्या चेंडूवर षटकार. इथून आपण पाहू शकतो की इरादे काय स्पष्ट केले आहेत GR स्पोर्ट्स टीमनं. यावेळेस आणखी एक बिग हिट नाव आहे ते म्हणजेच थॉमस डायस. आणि कामगिरी मात्र उच्च आणि उच्च दर्जाची. का मी ऑल इंडिया प्लेयर आहे, का मी व्यावसायिक खेळाडू आहे, आणि का माझे इतके मोठे प्रमाणात फॅन आहेत. जबरदस्त बॅटिंग. थॉमस डायस ऑन फायर. RK क्रीडा संकुलनामध्ये अशी बॅटिंग मी पाहिली होती. खास करून भाईंदर बॉयज या टीमचा खेळाडू जोनस यांची अफलातून फटकेबाजी गेली होती आज मैदानावर रबर बॉल स्पर्धेमध्ये. आणि तशाच प्रकारची बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते थॉमस डायस यांची. यावेळेस देखील चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मी म्हटलं ना की GR स्पोर्ट्स दहिसरनं त्यांचे इरादे स्पष्ट केलेत की आम्हाला कुठल्या धावसंख्येपर्यंत पोहोचायचं आहे. तर अमूचा खेळ पाहिला असेल कदाचित. 70 धावा करू शकतोय, 65 धावा संघ करू शकतोय, 60च्या पलीकडची धावसंख्या हा संघ करू शकतोय. ही ताकद या टीमनं आतापर्यंत या स्पर्धेमध्ये मैदानात दाखवली आहे. आम्हाला 60च्या पलीकडे जायचं आहे, 70च्या पलीकडे जायचं आहे, हे मात्र इरादे स्पष्ट केले GR स्पोर्ट दहिसर या टीमला. मी म्हटलं की इथून अमू 11 या टीमला थांबावं लागेल. दहिसर टीमला कुठेतरी आळा घालावा लागेल, अन्यथा धावांचा डोंगर असेल. फ्लाइट दिली. यावेळेस फटका फसतोय. डीपला प्रोडक्शनला फिल्डर आहे. कॅच त्या ठिकाणी सुटतोय. एक संधी निर्माण केली होती, मात्र त्या संधीचं सोनं देखील करता आलं नाही. नो आहे, बीमर होता, पंच देखील दर्शवित आहेत. हा चेंडू देखील बीमर आहे. फ्री हिटचा इशारा पंचांचा. यावेळेस देखील या धावा मिळतील त्या 7. धाव संख्या झाल्या आहे ती म्हणजेच 65. एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात थॉमस डायस साठी. या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक. 54 धावसंख्येवर थॉमस डायस खेळतोय. जबरदस्त बॅटिंग. अफलातून बॅटिंग थॉमस डायस. एकूण 8 षटकार. 13 षटकारांचा विक्रम आहे या मैदानावर जुनतचा. 8 षटकार थॉमसचे आहेत एका इनिंग मध्ये. यावेळेस चांगला चेंडू आहे. एक चांगली लाईन पाहायला मिळते. थोडंसं प्रेशर आहे नो डाऊट. गोलंदाजावर दबाव आहे, कारण ज्या वेगानं थॉमस डायस मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, थॉमस डायसला थांबवणं गरजेचं आहे, थॉमस डायसला शांत करणं गरजेचं आहे. हे मात्र गोलंदाजाच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतील. त्यासाठी मी म्हटलं की इथे तरी कुठेतरी GR स्पोर्ट्स टीमला कंट्रोलमध्ये ठेवावं लागेल अमू 11 या टीमला.
आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बऱ्याच वेळेनंतर मात्र एक चांगली लाईन त्याने लेन. धावसंख्या 65 आहे. हो ए भी निकल बड़ी हवा के साथ साथ घटा के संग संग थॉमस दयस ऑन फायर. जबरदस्त फटकेबाजी. धाव संख्या झाली आहे ती 71 धावा. 71 71 धावा. धावा. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या होत्या ते 19. दुसऱ्या षटकामध्ये देखील 19 धावा. षटक क्रमांक 3. या नंबर 3च्या षटकाने केदार ह्या संपूर्ण दिवसामध्ये काहीतरी हाहाकार माजवलाय आणि या ग्रँड फिनाले मध्ये नंबर 3चं षटक तब्बल 33 धावा देऊन जातोय. एक सर्वात महागडे षटक या स्पर्धेमधील मी म्हणू शकतोय. जबरदस्त बॅटिंग थॉमस डायस. 60 धावसंख्येवर हा बॅटर खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. संघाची सांघिक धावसंख्या आपण पाहतोय 71 धावा. अंतिम 6 चेंडू. शेवटचा गोलंदाज. अंतिम षटक रोशन. या वेळेस देखील एका साईडला थॉमस, एका साईडला आपण पाहतोय तर निकेत लांडगे. म्हणजे एक प्रकारे म्हणायचं गेलं तर एका साईडला आड आणि एका साईडला वीर असं संकट. हे संकट आहे आंबोली लेवन या टीम जवळ. दूध आहे तलवार मैदान के अंदर. कुठलाही बॅटर क्रीजवर स्ट्राईक एंडला जाऊ द्या. मोठे फटके खेळण्याची क्षमता बाळगणारे हे दोन्ही बॅटर्स. लाईन खराब पाहायला मिळते. वाईटचा इशारा. धावा झालेल्या आहेत त्या 78. 78 धावा. सर्वात मोठी धावसंख्या या स्पर्धेमधील आपण पाहतोय. JR स्पोर्ट दहिसर ही टीम उभारत आहे. अजूनही काही चेंडू शिल्लक. बैठक खेळण्याचा प्रयत्न होता. बसून खेळण्याचा प्रयत्न होता. या चेंडूवर फ्लाइट तर मिळाली होती. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. 79 धावा. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक या इनिंग मधील. मी सुरुवातीला म्हटलं होतं की कुठेतरी मात्र एका चांगल्या लाईन त्यांनी लेंथ मध्ये गोलंदाजी करावी लागेल. कारण जो वेग पकडलाय JR स्पोर्ट्सनं तो वेग थांबवणं गरजेचं ना. तर धावांचा डोंगर समोर असेल आणि ते चित्र स्पष्ट झालंय. JRचं जे लक्ष होतं मी म्हटलं 60च्या पलीकडची धावसंख्या चेस केली होती. 70 धावा देखील अंबोली इलेव्हन काश्मीर टीमनं केल्या होत्या. त्यामुळे ते प्लॅनिंग त्या मॅचेस कदाचित JR स्पोर्ट्सनं पाहिले असतील. त्यामुळे ते एक वेगळी प्लॅनिंग केली असेल की इथे मात्र आपल्याला ॲग्रेसिव्ह क्रिकेट खेळायचं आहे. सुरुवातीपासून आपल्याला अटॅकिंग खेळी खेळायची आहे आणि सुरुवातीपासून आपल्याला दबावामध्ये ठेवायचं आहे. यावेळेस सेम स्टाईल मध्ये हा फटका आपण पाहतोय. डीपला प्रोडक्शनला फिल्डर आहे. पुन्हा एकदा चुकी आणि इथे देखील मिळतील त्या 6 धावा. चुकी करण्यात चुकीला माफी नाहीये. तर चुकीला तुम्हाला नक्कीच दंडित केलं जाईल असं म्हणू शकतोय. यावेळेस देखील चुकी आपण पाहिली. हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेला. षटकार हा देखील मिळतोय. धावा झालेल्या आहेत त्या 85. ग्रँड फिनालेची मॅच 4 ओव्हरची मॅच आणि या 4थ्या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. फ्लाइट एट आणि यावेळेस देखील या चेंडूला पाठवून दिला सीमारेषेच्या पलीकडे. अफलातून बॅटिंग 91 धावसंख्या फलकावर. 91 धावसंख्या फलकावर. आणखीन एक षटकार.
ग्रँड फिनालीची मॅच थॉमस आणि थॉमस. मी तर म्हणेल गोलंदाज थॉमसला करत थांब बस, असा गोलंदाज कदाचित थॉमसला म्हणत असेल, दादा थांब बस. एकही गोलंदाजाला सोडलं नाहीये, प्रत्येक गोलंदाजावर प्रहार प्रहार प्रहार. एकूण धावसंख्या झाली आहे ती म्हणजे तब्बल 97 धावा आणि 98 धावा विजयासाठी अमू 11 काश्मीरा या टीमला. ओव्हरऑल बॅटिंग थॉमस दास, एकूण मला वाटतं 12 षटकार. चौऱ्याऐंशी धावा थॉमस दास यांच्या या इनिंग मध्ये. जबरदस्त इनिंग, अफलातून इनिंग थॉमस दास यांची. नाव आहे थॉमस दास, मात्र गोलंदाजाला सांगतोय आता थांब बस. गोलंदाज कदाचित सांगत असेल थॉमसला. जबरदस्त जबरदस्त बॅटिंग, अफलातून बॅटिंग.